स्वागत है आपका आज के एक और न्यू व्लॉग में। और आज के व्लॉग की शुरुआत हमारी हुई है 8:30 बजे। और 8:30 बजे फिलहाल तो मैं खाना खा रहा हूँ और कॉलेज में जाने की तैयारी में हूँ। तो अभी खाना खाकर कॉलेज जाऊँगा। और आज है 31 दिसंबर। तो आज क्या क्या होगा वो आप आगे देखिए वीडियो में। भारतीय विद्यापीठ बॅग गेट लागलोय आणि आता इथनं थेट जायचं कॉलेजमध्ये। रे कशी गाडी लावल्या ऐकलं असा कैंपस है सकाळ सकाळच्या वेळेस। अभी हो जो ना मैं हिंदी में बात कर रहा हूँ क्योंकि ये सेमी व्लॉग होने वाला है। तो मैंने बैग रख दी है। ऐसा कैंटीन है और कैंटीन के एक कोने में आकर मैं बैठ चुका हूँ। और अभी मेरा दोस्त आने की मेरा आने का है। और जब दोस्त आएगा तब हम लोग जाएंगे कॉलेज। आता कॉलेजमध्ये आलोय मी लिफ्टमध्ये सध्याला बाथरूमला आलो होतो। तर लेक्चर करूया सगळे आणि 1:30 वाजता निघूया घरी। तर आता मी जाऊन आलो सगळं करून कॉलेजमध्ये आलोय आणि परत कॉलेजमध्ये आलोय। फॉर्म भरून झालाय सगळं करून। आता प्रॅक्टिकल आहे। प्रॅक्टिकल झालं की मग डायरेक्ट घरी चला। तर आता इथं आमचं सुरू आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकल। आम्ही आलोय कॉलेजच्या बाहेर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे आम्हाला असलंच काही ना काहीतरी प्रॅक्टिकल असतात। मग असो प्रॅक्टिकल करूया आणि जाऊया आपण। प्रॅक्टिकल झाल्यावर मला साहिल ब्लॉगरचा फोन आला आपलं शूट आहे म्हणून। मग मी डायरेक्ट गेलो शूटसाठी आणि आपलं हे एक नवीन कोलॅबरेशन होतं जे की आपल्या इंस्टाग्रामवर आधीच पडत आहे। तर जाऊन बघा। तिथं थोडा वेळ बसून नाश्ता केला, शूट केला आणि आम्ही सरळ आलो घरी। तर आता वाजलेत रात्रीच्या संध्याकाळच्या 6 वाजलेत आणि मी आलो टेरेसवर। टेरेसवर याचं कारण काय माझं की आत्ता तिथं वातावरण एक नंबर झालंय, सनसेट होतोय आणि प्लस पतंग पण आकाशात उडत येतात। मग ते बघायला आलोय मी। तर तुम्हाला पण वातावरण आहे कसं आहे ना त्याचा एक क्विक सिनेमॅटिक शॉट दाखवतो चल। तर आता सुरू आहे 2025 31 डिसेंबर आजची डेट आहे आणि आज आहे शेवटचा दिवस म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आहे आजचा। आणि मला विश्वास बसत नाही की इतक्या लवकर कसं काय टाईम जाऊ शकतो। पण आता जे 2026 येणार आहे ना त्यात ते 2026 आपलंच आहे। त्यात काही वाद नाही की आता फक्त 2026च्या एंडिंगपर्यंत 31 डिसेंबर 2026 पर्यंत ह्या चॅनलवर कमीत कमी एक 10,000 सबस्क्रायबर असणार आणि ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देतो। आणि जर का हे वाक्य माझं खोटं ठरलं तर मग चॅनल कसा बी असो डिलीट। 2026 तर आपलंच आहे काही विषय नाही। पण आत्ता वर्षाचे शेवट आहे ना सेलिब्रेशन झाला पाहिजे म्हणून मी निघालोय चिकन आणायला। आता जाऊन पहिल्यांदा चिकन घेऊन येऊया आणि मग बघूया पुढं काय काय होतंय ते चला। आलोय आता चिकन घेऊन। चिकन इज हिअर आणि मी डायरेक्ट वरच आलो कारण मला काम होतं वरच। म्हटलं इथंच दाखवा की आणलं बाबा। मग आता जाऊया बनवतानाची सगळे रेसिपी सगळं दाखवूया तुम्हाला। ब्लॉगमध्ये आजच्या दाखवण्यासारखं पण काय नव्हतं। दम लागलाय मला दम लागला। तर आता ह्यात चिकनमध्ये हळद मीठ आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकले आणि ही 2 कांदा कापायचं आहे। ते आता कांद्याचं काय करणार आहेस? ती बोलत नाही। तिचा मौन व्रत आहे आज तिचा मौन व्रत धारण केलं आहे का ग? काय झालं कुठं निघालास? हो का बरं चला आता ती निघाल्या मित्र मैत्रिणींवर तिकडं घरी त्यांच्या पार्टी करायला। मग मी निघालो सोडा। आता घरी आलोय आणि हे दिसतंय का समोर तुम्हाला हे पनीर हे आहे ना पनीर आहे। मग जरा पिवळं झालं आहे हळदीमुळं पनीर पण काय टेन्शन नाही पनीरच आहे हे। आणि अजून आत दाखवतो पनीर आत इथं शिजतंय। ह्यात पीस पण आहेत का? आणि आता ह्यात भात जाणार का टाकला आहे आधीच भात पण टाकला। आता फक्त ह्याला ठेवायचं उकडत। तांदूळ गरम आहे तांदूळ आहेत ह्यात
हां, तर ती पनीरचं पीस तिकडं होतं आणि हे आता जाऊ दे, जास्त विषय नको करायला. आपण हे असं मस्तपैकी पनीरचा रस्सा खाऊन घेऊया. आता भूक लागली एवढी मला, तर हे होय ना, हो का, भात आहे इथं असा, आणि हा भात आहे ना एक नंबर लागतो चवीला, काय सांगू तुम्हाला, लय भारी लागतो, चक चक कावातच. पण आता जेवून घेतो मी, आणि जेवून झाल्यानंतर ना साहिल ब्लॉगरवर आपल्याला बाहेर जायचं आहे. ठरतंय का नाही बघू, पण जेवून घेतो आज, भूका लागली. तर नमस्कार, आता रात्रीचे 11 वाजलेत आणि नवीन वर्ष यायला फक्त 1 तास राहिला आहे. माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी झोपायच्या तयारीत आहे. आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. भेटूया पुढच्या वर्षी आणि पुढच्या व्लॉगमध्ये. चला, हा जाते जाते बस इतना कहना चाहूँगा कि साल बन रहा है, मेरे लिए क्या, मेरे लिए 25 और 26 दोनों एक ही है. सिर्फ कैलेंडर के पन्ने पलटे हैं, लोग तो वही है. पर मैं इतना कहना चाहूँगा कि लोगों की बातों में आकर कुछ भी करने से पहले खुद के बारे में सोचो. अगर मैंने ये चैनल शुरू किया है, अगर ये 2025 में मैंने शुरू किया है, तो इसे आगे बढ़ाने की जिम्मेदारी भी मेरी है. लोग क्या कहेंगे, क्या सोचेंगे, इसकी चिंता मैंने 2025 में ही छोड़ दी है. और 2026 में मैं एक नई उम्मीद के साथ लौटना चाहूँगा फिर से अपने पुराने अंदाज में. इतना ही कहना चाहूँगा कि अगर तुम्हें कुछ करने की चाह है, तो फिर उसको करने के लिए तुम्हें कुछ स्टेप्स लेने पड़ते हैं. और मुझे लगता है मैं वो ले चुका हूँ, और 2026 अपना ही. चलो.